नमस्कार. प्रहार टीव्हीच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. प्रहार टीव्हीच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपण समाजावर प्रभाव पाडणाऱ्या विविध व्यक्तिमत्वांचा आपण इंटरव्ह्यू घेत असतो. आज आपल्यासोबत असत सद्भाव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभय भरती आहेत. आपण त्यांच्याकडून विविध पैलूंवर प्रकाश पाडून घेऊयात. नमस्कार भरती, असं आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम तर आपण सांगा की सद्भाव सेवाभावी संस्थेमार्फत आपण कोणते कार्य करता? सर्वप्रथम कन्हैयाजी, तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद. कारण की पर्यावरण हा विषय जागतिक स्तरावरचा विषय आहे. माणसाच्या जन्ममरणाविषयी निगडीत विषय आहे आणि त्या विषयाला तुम्ही म्हणजे कुठेतरी तुम्ही वाचा फोडण्याचं काम करताय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन खरंच आणि आभार. काय आहे की आज नाही का तुमचं जे दुष्काळ आहे, कुठे कोरडा दुष्काळ पडतो आहे, कुठे ओला दुष्काळ पडतो आहे, तर कुठे टेम्परेचर आता तुम्ही पाहताय रोजचं टेम्परेचर किती वाढते. तुम्ही 43, 44, 45, 50, 55. दिल्ली तर मागच्या 2-3 दिवसापूर्वी 52 ते 53 टेम्परेचर गेलेलं आहे. कालांतरानं 60 टेम्परेचर गेल्यानंतर माणूस हा राहू शकत नाही. कर्फ्यू लागतील रस्त्यावर. आणि यासाठी तुम्हाला जर जगायचं असेल, मानव जातीला जर जगायचं असतील, स्वतःचं अस्तित्व जर टिकवायचं असेल, तर पर्यावरणाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला पर्यावरण हे वाचवावंच लागणार. वसुंधरेला तुम्हाला सुजलाम सुफलाम हे करावंच लागणार. आणि आमची सद्भाव सेवाभावी संस्था मागील 10 ते 12 वर्षापासून सातत्यानं पर्यावरणाविषयी काम करते. मग त्याच्यामध्ये वृक्ष लागवड असेल, त्याचे संवर्धन असेल, पाऊस पाणी संकलन असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, पुन्हा प्लास्टिकचा जो वापर आहे तो कमीत कमी कसा करावा, जनतेपर्यंत जनजागृती करण्याचं काम आणि तो प्लास्टिकचा वापर कमी व्हावा किंवा करू नये लोकांनी, ह्याच्यासाठी सातत्याने आमचं काम सुरू आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला यश पण आलेलं आहे, परंतु आणखीन पल्ला खूप मोठा गाठायचा आहे. खूप काम आणखीन बाकी आहे. तुमच्यासारख्या लोकांची, सामान्य जनतेची, प्रशासनाची, शासनाची याच्यासाठी खूप आवश्यकता आहे. कारण की कोणतंही शासन असो, प्रशासन असो, त्याचा पहिला एजेंडा हा पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, कृषी हे असलंच पाहिजे. तरच पर्यावरणाशिवाय पर्यायच नाही. आज पर्यावरणाशिवाय पर्याय नाही. कोरोनासारखे महाभयंकर विषाणू येऊन गेलेत. त्यांनी तुम्हाला माणसाची काय क्षमता आहे हे त्या विषाणूंना दाखवून दिलं आहे आपल्याला. तरीही आपण सध्या सुधारायचं नाव घेत नाही आहेत. तर कोरोनासारखे कितीतरी विषाणू हे दररोज पर्यावरणात म्हणजे जे वृक्ष आहेत, झाडं आहेत, कितीतरी विषाणू ते रोज घेते आणि त्याला नाश करते, संपवते. मानव जातीला जीवन देण्याचं काम हे वृक्ष करत आहेत. हे ते वृक्ष आपल्याला लागवड त्याची केलीच पाहिजे. असं काम आमचं सातत्यानं सुरू आहे. मी एक इथं मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो की हा इंटरव्ह्यू जो घेतला जात आहे तो झाडाच्या सावलीखाली घेतला जात आहे. बाहेर आपण या बाजूला जर बघितलं तर प्रचंड ऊन आहे, टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. पण आम्हाला इथं साधं काहीच जाणवत नाही. उन्हाचं चटकेसुद्धा जाणवत नाही. अगदी थंड वारा येतो, एकदम AC सारखं आम्हाला जाणवत आहे. हे झाडाचं महत्त्व आहे. आपण पुन्हा इंटरव्ह्यूकडे बोलूयात. भरती, असं मला सांगा की आपण आत्तापर्यंत किती झाडं लावली, कशा प्रकारची झाडं लावली आणि कोणती झाडं लावली गेली पाहिजे आणि कोणती टाळली पाहिजे? कन्हैयाजी, खूप सुंदर प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काय झालं आहे, आजकाल लोकांना झाडं तर पाहिजे, लावायची आहेत. प्रत्येकाला माहिती आहे झाडं लावली पाहिजे, त्यानं टेम्परेचर कमी होईल, त्यानं पाऊस पडेल, हे सगळं माहिती आहे. जमिनीखाली पाणी राहील, हे सगळं माहिती आहे. परंतु झाडं कोणती लावल्या गेली पाहिजे हे नाही. लोकांना काय वाटतं माहिती आहे का, पानं नाही पडली पाहिजे, फुलं नाही पडली पाहिजे, झाडं अशी पाहिजे की फक्त नाही का सावली दिलं पाहिजे त्यानं, बाकीचं त्याचं कोणतं महत्त्व नाही. पण मी शासनाला किंवा प्रशासनाला आणि लोकांनासुद्धा एक विनंती करतो म्हणा किंवा एक आवाहन करतो या संदर्भात की त्या प्रभागामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या एरियामध्ये भौगोलिक परिस्थिती जशी आहे त्यानुसार जे आपले वृद्ध लोक आहेत त्या लोकांना सर्व माहीत आहेत कोणत्या प्रकारची पूर्वी झाडं होती. अशी कितीतरी झाडं जे आहेत ती लुप्त होत चाललेली आहेत. तर ती झाडं आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार तिथल्या कीटकनाशकापासून, जमिनीच्या आतमधल्या कीटकनाशकापासून तर आकाशात उडणाऱ्या पक्षीपर्यंत ती कशी कामी येतील, कशी सुबलाम करता येतील, ती भूमी चांगली करता येईल, तर त्या पद्धतीचे आणि त्याच पद्धतीचे झाडं लागल्या गेली पाहिजे. त्यानंतर रस्त्याच्या साईडला कोणती झाडं लागल्या गेली पाहिजे, गार्डनमध्ये कोणती झाडं लागली पाहिजे, रोडच्या डिवायडरला कोणती झाडं लागली पाहिजे, आपल्या घराच्या ज्या परसबागेमध्ये कोणती झाडं लागली पाहिजे, याचंसुद्धा महत्त्व आहे. आपल्याला अशी झाडं लावायची की देशी असली पाहिजे ती झाडं. जसं वड, पिंपळ, लिंब, तुमचं बेल, बेहडा, अर्जुन, ह्या अशा पद्धतीची झाडं हे तुमच्या रस्त्याच्या कडेला असेल किंवा गार्डनमध्ये असेल, चारी साईडनं ती झाडं लागल्याच गेली पाहिजे. फुलांची झाडं ही गार्डनमध्ये लागल्या गेली पाहिजे. परंतु निव्वळ अशी झाडं लावू नये की ज्या झाडाचं महत्त्व
अतिशय कमी आहे. गुलमोहर झालं किंवा आपण हे पंचपानाचं जे झाडं आपण लावलेलं आहे, काही लोकांनी लावलेले झाडं आहेत ते, की ज्याच्यामुळं नाही का आपल्याला ही झाडं कशासाठी पाहिजेत, की त्या झाडापासून ऑक्सिजन मिळेल, त्या झाडापासून जमिनीत पाणीसुद्धा साठून राहील, त्या झाडापासून सगळं औषधी तयार होतील, आयुर्वेदिक त्याचं महत्त्व असेल. आपल्या वेदामध्ये, आपल्या पुराणामध्ये, आपल्या प्रत्येक धर्माच्या तुमच्या धर्मग्रंथामध्ये झाडाचं महत्त्व दिलेलं आहे. कोणतं झाड आणि प्रत्येक झाडाचं महत्त्व दिलेलं आहे. तर जोपर्यंत आपण अशी झाडं लावणार नाहीत, वड, पिंपळ, बेल, बेहडा, अर्जुन आणि फळझाडं, हे आंबा झालं, चिकू झालं, कौड झालं, हे चिंच झालं, हे अशी जी झाडं आहेत, ही झाडं जोपर्यंत आपण लावणार नाहीत आणि जगवणार नाहीत, त्याचं संवर्धन करणार नाहीत, तोपर्यंत मला वाटत नाही की मानवजातीचं अस्तित्व लवकरात लवकर संपुष्टात येईल. आता कॉन्क्रिटीकरण वाढलेलं आहे. तुम्ही पहा का येणाऱ्या काही कालांतरानंतर तुम्ही कॉन्क्रीटमुळे नाही का जवळपास 3, 4, 5 डिग्री सेल्सिअस तापमान हा 100% वाढणार. म्हणजे आताच टेम्परेचर चाललं आहे तुमचं 43-44, येणाऱ्या काळामध्ये 50-52 टेम्परेचर जाईल. त्यावेळेस काय करसाल तुम्ही? त्याच्यासाठी तुम्हाला फक्त शासन प्रशासनाची जबाबदारी नाही आहे, तर प्रत्येक माणसाची, वैयक्तिक माणसाची जबाबदारी आहे की प्रत्येकाने ते झाडं लावलीच पाहिजे. पाणी जमिनीवर, छतावर जे पडणारं पाणी आहे ते आपलं जमिनीमध्ये साठवलंच पाहिजे. हे प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. स्वच्छता ठेवणं आपल्या घरामध्ये, जसं आपल्या घरामध्ये आपण स्वच्छता ठेवतो तसं बाहेर रस्त्यावर स्वच्छता ठेवणं ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. कॅरी बॅग असेल, प्लास्टिकचा वापर कमीत कमी कसा झाला पाहिजे याच्याकडे लक्ष देणं आणि प्रदूषण कसं कमीत कमी करता येईल याच्याकडे लक्ष देणं हे प्रत्येक माणसाचं काम आहे आणि ती प्रत्येकाने जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. आपलं काय झालं माहिती आहे का, आपले असे चूक म्हणा किंवा आपली एक अशी धारणा झाली म्हणा की कामं केली पाहिजे ती दुसऱ्यानंच, म्हणजे शासनानंच कामं केली पाहिजे, प्रशासनानंच कामं केली पाहिजे, ही अशी आपली धारणा झाली. अरे पण आपल्याला जगायचं आहे, आपल्याला राहायचं आहे. प्राणी मात्र आपण जसं आपल्याला नाही का बिमार पडलो आपण कसं पडतो स्वतःसाठी, कसं दवाखान्यामध्ये जातो. तुमचं लाखो करोडो रुपये तुम्ही तिथं दवाखान्यामध्ये खर्च करताच गेल्यानंतर, पण तुम्ही एक झाड तुम्ही लावलं, त्याला नीट जगवलं, ते झाड जर दर्जेदार असलं, योग्य असलं, त्याला जगवलं, तुम्हाला ते झाड लाखो रुपयाचं तुमचं सगळं आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा सगळ्या गोष्टीच्या बाबतीत. आज ऑक्सिजन कुठंही तयार होत नाही. माणसाचं रक्त मानवी शरीरामध्येच तयार होतं, ते दुसरीकडे कुठेही तयार होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ऑक्सिजन, जे आपण म्हणतो की ऑक्सिजन आपल्याला जातो, आपण विकत घेतो हॉस्पिटलमधून आणि तो वापरतो, पण ते ऑक्सिजनसुद्धा झाडामधून त्याला कॉम्प्रेस घेऊन त्याला घेतलं जातं. झाडामधूनच ते ऑक्सिजन कुठेही दुसरीकडे तयार होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला योग्य ती ठिकाणी, योग्य त्या दर्जाची आणि योग्य त्या जातीची झाडं लागणं आवश्यक आहे. आता अवघ्या काही दिवसात एक मान्सून सुरू होणार आहे. तर मागील अनेक वर्षापासून मी बघतो, आपण बघितलं असेल की एक फोटोग्राफीपुरतं झाड लावलं जाते, फोटो काढले जाते, सोशल मीडियावर वर्तमानपत्रात टाकलं जाते, नंतर ते त्या झाडाकडं ढुंकूनही बघितलं जात नाही. तर याबद्दल आपण काय म्हणाल? आहे ही प्रवृत्ती समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात रुजली. आता त्याला आपण इव्हेंट म्हणूयात. कोणत्याही गोष्टीचं किंवा सामाजिक गोष्टीचं म्हणा, सामाजिक कार्यालाच खरं म्हणजे इव्हेंट करून टाकलेलं आहे खूप लोकांनी. आणि त्यामुळं काय होतं आहे की जे लोक खरंच सामाजिक काम करत आहेत किंवा जे लोक खरंच नाही का तळमळीचे आहेत, ते लोक कुठेतरी बाजूला पडलेले आहेत. आणि नको ते लोक, ते फक्त जे नाही का समोर येतात, फोटो काढतात, 10 ठिकाणी पाठवतात, स्वतःच्या सोशल मीडियाला पाठवतात, त्यांचे स्वतःचं वाह करून घेतात. म्हणजे ही प्रवृत्ती ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणखीन. तर त्याला काही अर्थ राहणार नाही ना. तुम्ही जर पर्यावरणाला तुम्ही हे कधी करू शकाल तोपर्यंत, पण एखादा जर कोरोनासारखा महाभयंकर विषाणू आला पुन्हा आणि त्याने जर तुम्हाला सत्यानाश केला तुमचा सगळा, तर तुम्ही फोटो काढणार, कोणाचा फोटो काढणार? तुमचा पैसा, पद, प्रतिष्ठा काही कामाला येत नाही. तुम्हाला कामाला येणार हे पर्यावरणच. कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला पाणी मिळणार नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला सावली मिळणार नाही, ऑक्सिजन मिळणार नाही, जीवन मिळणार नाही तुम्हाला. ही जी प्रवृत्ती आहे ना, ही कमीत कमी झाली पाहिजे. तुम्ही काढा ना, फोटो काढण्याबद्दल किंवा त्याचं व्हायरल करण्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही, परंतु ते तुम्ही केल्यानंतर त्या दरवर्षी त्याचा फोटो काढा. तुम्ही काय करा की ते झाड लावा, ते झाड कधी लावलं त्याच्यानंतर दरवर्षी त्या झाडाचा फोटो काढून पाठवत जा, करत जा की आम्ही हे झाड लावलं आहे, आम्ही याला जिवंत ठेवलं आहे. करा, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे ती. लोकांना त्याच्यामध्ये लोकांची जनजागृती होईल, लोक मोटिवेट होतील, लागतील त्याला आणखीन झाडं. परंतु असं करू नका की फक्त इव्हेंट म्हणून किंवा त्याला नाही का एक प्रोजेक्ट म्हणून आपल्याला राबवायचा आहे आणि फक्त आज पर्यावरण दिवस आहे का, चला पर्यावरण दिवसाचा आपण एक शाळेनं घेतला कार्यक्रम किंवा आपण एखाद्या राजकीय मंडळीनं घेतला कार्यक्रम किंवा आपण वैयक्तिक एखादा कार्यक्रम घेतला, एक फोटो काढला, त्याला फेसबुक, व्हॉट्सअपला सगळीकडे व्हायरल केलं, इन्स्टाला व्हायरल केलं, पेपरबाजी केली, पेपरमध्ये दिले, तुम्ही लोकांनी इंटरव्ह्यू आलेत, घेतलेत, मोठं काम झालं, वा खूप छान काम झालं, टाळ्या. तुम्ही गेले, त्याच्या पाठीमागे त्या झाडाकडे पाहणारं कोणीच नाही, ते झाड जिवंतसुद्धा राहत नाही. मग
ते दरवर्षी त्याच ठिकाणी झाडं लागल्या जातात, दरवर्षी तिथंच फोटो काढला जातो, दरवर्षी तेच फोटो पेपरमध्ये येतो आणि त्याच फोटोची वाह होते. मग ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट माणुसकीला मारक आहे, ही गोष्ट मानव जातीला मारक आहे. ही प्रवृत्ती असली तर ती प्रवृत्ती म्हणजे सकारात्मक असली पाहिजे, ही प्रवृत्ती नकारात्मक नको. बरं, हे झालं जनतेचं. आता मला एक सांगा की शासन प्रशासनाची काय भूमिका असली पाहिजे? एकंदरीत आपण बघितलं की दरवर्षी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात झाडं लावली जातात, ती जगतात की नाही जगतात वगैरे वगैरे इतर गोष्टीवर आपलं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. आता शासन प्रशासन खरं सांगू का, एक त्यांचीसुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये मोलाची भूमिका आहे किंवा असायलाच पाहिजे. शासन प्रशासनाचं कामच आहे ते. आणि त्यांनी काय करायला पाहिजे, आता आपण दरवर्षी पाहतो 20 लाख झाडं लावणार, 30 लाख झाडं लावणार, 1 कोटी झाडं लावणार, 1.5 कोटी झाडं लावणार. दरवर्षी शासन म्हणतं, प्रशासन म्हणतं आम्ही लावणार. काही संस्था म्हणतात आम्ही 5,000 लावले, 50,000 लावले, काही लोक म्हणतात आम्ही एवढे लावले तेवढे लावले. जर झालं असतं तर मला वाटतं किंबहुना इतक्या वर्षातून भारत देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर झालं असतं तर झाडं लावायला आता जागा शिल्लक नसती. ती जर झाडं जिवंत असती आणि ती जर झाडं दर्जेदार लागली असती, योग्य त्या जातीची, योग्य त्या प्रजातीची जर झाडं लागली असती, तर मला वाटत नाही की आता झाडं तुम्हाला जागा शोधावं लागली असते झाडं कुठं लावायची म्हणून. शासन प्रशासनानं आता मी तुमच्या माध्यमातून माननीय कलेक्टर साहेबांना किंवा जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती करू इच्छितो. काय माहिती आहे का की कलेक्टर साहेब हे जिल्ह्याचे मायबाप आहेत. त्यांच्याकडे पूर्ण विभाग येतात. मग कलेक्टर साहेब असतील, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील, त्यांच्याकडे पूर्ण विभाग येतात आणि त्यांच्याकडे शासनाच्या प्रचंड जमिनी रिकाम्या आहेत. परत कलेक्टर साहेबाच्या अखत्यारीमध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग हे 2 विभाग येतात. तर त्या विभागानं सुद्धा वर्षभर दर्जेदार झाडांची रोपं तयार करायला पाहिजे आणि ती विनामूल्य नाही पण कमीत कमी मूल्य घेऊन दर्जेदार रोपं, बरं का, मी जे म्हणतो ते मी प्रत्येक वेळी जे बोलतो ना, दर्जेदार रोपं किंवा योग्य प्रजातीची झाडं, याचं मुख्य कारण येते. तुम्ही कोणतेही झाडं, लोकांना आजकाल काय झालं, कोणतेही झाडं आणायचं, फक्त लावायचं, त्याचा इव्हेंट करायचा, विषय संपवायचा, ते झाड वाढत तसं नाही. त्याच्यामुळे ते झाडं प्रशासनाने सुद्धा करायला पाहिजे की ते झाडं दर्जेदार जनतेला उपलब्ध करून दिली पाहिजे. शासनाला सुद्धा त्याच्या जेवढ्या आता प्राथमिक आरोग्य केंद्र जिथं आहेत तुम्ही आपण पाहतो, पंचायत समित्या आहेत, शाळा आहेत, सगळे विभाग आहेत आणि सगळ्या विभागाच्या प्रचंड जागा आहेत, त्यांना कंपाऊंड वॉल आहेत, सगळीकडे आहे. तर प्रत्येक शासनानं, माझं एक मत आहे की कलेक्टर साहेबाला एक विनंती आहे माझी की ज्यांनी शासनाचा कोणत्याही योजनेचा फायदा घेतला असेल किंवा जे प्रत्येक कर्मचारी शासनाचा पगार उचलत असतील, सगळं करत असतील, कोणताही सामान्य माणूस असेल जो शासनाचा कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल, त्याला शासनानं कंपल्सरी करायला पाहिजे की तो जिथं राहतो किंवा तो जिथं काम करतो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 1 झाड लावायचं आणि ते जगवायचं. त्या जगवण्याचा पूर्ण रिपोर्टिंग ती करून घ्यायची. पर्यावरणाला पर्याय नाही हे मी वारंवार सांगतो, कारण की तुम्हाला हे करून घेणं भाग आहे. काही गोष्टी कशा असतात की माणसांना समजायला उशीर लागतो, माणसं ते समजून घेत नाही, काही गोष्टी ह्या हलक्यामध्ये घेतात, त्याचा परिणाम हे नंतर दिसतो लोकांना. तर ते परिणाम होऊ नये म्हणून प्रशासनानं स्ट्रिक्ट राहायला पाहिजे, प्रशासनानं काही गोष्टी या करायला पाहिजेत. आणि प्रत्येक ठिकाणी आता मंदिरं आहेत, देवस्थान आहेत, मोठे देवस्थान आहेत, त्यांनीसुद्धा याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. आणि मोठ्या आणि परत माझं आणखीन काय प्रशासनाला तर म्हणणंच आहे की प्रशासनानं जिल्हा कलेक्टर साहेबांनी असं करायला पाहिजे की ज्यांनी योजनेचा लाभ घेतला किंवा जे कर्मचारी पगार उचलतात त्या प्रत्येकाला चांगल्या दर्जाचे झाडं त्यांच्या घरी किंवा जिथे काम करतात तिथे लावायचं आणि ते जिवंत ठेवायचे. ह्याचा अहवाल घ्यायचा दरवर्षी. तुम्ही पहा किती प्रमाणात ते झाडं लागल्या जातील, वाढतील. त्याच्यानंतर आणखीन एक माझं राजकीय मंडळींना किंवा समाजामध्ये प्रभाव पाडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आव्हान आहे माझं. राजकीय मंडळीचा प्रभाव हा जास्त असतो, कारण की त्याचं अनुयायी जास्त असतात किंवा जे देवस्थान आहेत त्यांचेसुद्धा अनुयायी जास्त असतात. तर माझं एक म्हणणं आहे की त्या लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनी या संदर्भात कामं करावं, कारण की त्यांनी जर केलं तर फार मोठ्या प्रमाणात ही क्रांती घडेल. त्यांनी जर याच्यामध्ये जर भाग घेतला आणि झाडं योग्य दर्जाची योग्य त्या ठिकाणी, नाही तर काय होते, नाही फक्त लावा आणि चला आम्हाला जायचं आहे, गडबड आहे, आम्हाला उशीर होते. आपल्याला हे दिसतंच आहे की आम्हाला फक्त झाडं लावायचं का, चला लावा, पाणी मारा, फोटो काढा, सगळ्या ठिकाणी फोटो येतील. हे तुम्हाला घेऊन जाणार नाही कुठंच. पद, पैसा, प्रतिष्ठा तुमची ही आहे, पण कुठपर्यंत आहे, जोपर्यंत निसर्ग तुमच्यासोबत आहे. एकदा निसर्गानं तुम्हाला हात दाखवला ना तर ह्या कोणत्याच गोष्टी तुम्हाला कामी येणार नाहीत, कुठल्याही गोष्टी तुमच्या कामी येणार नाहीत. म्हणून माझी सर्वांना फक्त एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की पर्यावरणामध्ये सक्रिय सहभाग घेऊन तुमचं प्रभाव आहे प्रत्येक ठिकाणी, जिथं तुमचा प्रभाव आहे त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही लोकांना म्हणजे मोटिवेट केलं पाहिजे आणि तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेऊन, आता प्रत्येक नगरसेवक असेल, प्रत्येक पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार असतील, खासदार असतील, प्रत्येकांनी
लोकांनी त्यांच्या प्रभागामध्ये या संदर्भात स्वतःहून पुढं येऊन याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी नाही का शासनाचा पैसा प्रशासनाचा पैसा तसं नाही, स्वतःहून पुढं येऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी नाही का हे काम केलं पाहिजे, करून घेतलं पाहिजे आणि स्वतःही केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न आता, तुम्ही काय आव्हान कराल की जेणेकरून टेम्परेचर कमी होईल आणि थंडावा वाढेल? माझं सर्वांना जे मानवजाती आपण असं म्हणतो की आपण नाही का मानव योनीत जन्म घेतलेला आहे. पशुपक्ष्यापेक्षा निश्चितच आपल्याला बुद्धी जास्त आहे आणि आपण निश्चितच बऱ्याच गोष्टीवर आपण आज कंट्रोल किंवा प्रभुत्व मिळवलेलं आहे. तरीही आणखीनही तुम्ही पहा, निसर्गावर आपण प्रभुत्व मिळवू शकलेलो नाही आहे. आणि निसर्ग मी किंबहुना म्हणतो आईबापांपेक्षाही जर कोणी महत्त्वाचं असेल ते जीवसृष्टी आहे, ते पर्यावरण आहे, ते आहे तुमचं ऑक्सिजन आहे, ते आहे तुमचं पाणी आहे. कोणत्याही आज ग्रहावरची मोहीम जर काढली घेतली तर तिथं पहिले तुमचं ऑक्सिजन शोधल्या जातं, तिथं पहिले तुमचं पाणी शोधल्या जातं. कारण कशामुळे की तिथे जीवसृष्टी आहे का नाही हे शोधण्यासाठी. तसंच तुमचं आईबाप तर आईबापाशिवाय तर काहीच विषय नाही. आपण आईबापाशिवाय काहीच नाही. पण आईबापसुद्धा कशामुळे आहेत तर पर्यावरणामुळे आहेत. तर माझं एकच कळकळीची विनंती आहे सर्वांना शासनाला, प्रशासनाला, जनतेला, सामान्य लोकांना, सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की दर्जेदार योग्य त्या ठिकाणी योग्य त्या जातीची योग्य त्या प्रजातीची दर्जेदार झाडं लावावीत, ती जगवावीत. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं, पाण्याचं संकलन जे करावं. आता नगर परिषदला सुद्धा विनंती आहे की ज्या ठिकाणी त्यांनी आता समजा त्यांचं सगळं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे किंवा होत आहे रस्त्यांचं, तिथं प्रत्येक ठिकाणी 20-25 फुटावर चांगल्या दर्जाची चांगल्या प्रजातीची वड, नीम, पिंपळ, कडुलिंब, बेल, बहावा, अर्जुन, बेहडा, शिसम हे अशा ज्या पद्धतीचे झाडं आहेत, जांभूळ झालं, आंबा झाला, चिकू झाले, हे असे जे पद्धतीचे जे झाडं आहेत ही झाडं त्यांनी लावावीत, ती संवर्धन करावी. केवळ एका ठिकाणी मी 10,000 झाडं लावले, 15,000 झाडं लावले, एका ठिकाणी घनवट जंगल तयार केलं, याचा अर्थ थोडंसं काम करून आपली स्वतःची पाठ ठोपटून घेणं याच्यात काही महत्त्व नाही आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ते ऑक्सिजन पार्क तयार करावं लागतील, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वृक्ष लागवड करावं लागेल. त्याच्यानंतर तुमचं पडणारं पावसाचं पाणी आहे ते वैयक्तिक प्रत्येकाने आपल्या छतावरचं पाणी ते संकलन केलं पाहिजे, आपलं बोरला पुनर्भरण केलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं नगर परिषदनं सुद्धा जे आता पडणारं पावसाचं पाणी आहे त्याच्या पाणी आता रोड काँक्रिटीकरण झाले, चांगलं काम झाले, बऱ्याच ठिकाणी कामं होत आहेत चांगले, तर त्या ज्या नंतर पडणारं पावसाचं पाणी आहे ते कुठंतरी वाहून न जाता त्याला ही जी भूमी आहे प्रत्येकाने आपल्या जे एरिया आहे त्या एरियामध्ये ते पाणी कुठंतरी साठल्या गेलं पाहिजे, कुठंतरी त्या पाण्याचं पुनर्भरण झालं पाहिजे, त्याच्यासाठी विहिरी खोदल्या पाहिजे, त्याच्यासाठी काही चर बांधले पाहिजे. हे सगळं केलं पाहिजे. कारण की हे केल्याशिवाय तुमच्या जमिनीची पाण्याची पातळी वाढणार नाही तर येणारा काळ हा तुमचा काळच नसणार आहे. हा काळ हा सगळं तिसरं महायुद्ध, चौथं महायुद्ध हे असं होत राहणार फक्त कशासाठी? पाण्यासाठी, निसर्गासाठी. आणि आता तुम्ही पाहतायत कोणतं युद्ध चालू आहे? आता डायरेक्ट युद्ध नाही आहे, आता विषाणूचं युद्ध आहे. आता कोणतं युद्ध आहे? विषाणूचं युद्ध आहे. डायरेक्ट येऊन तुम्हाला कोणाला मारतील असातला प्रकार नाही. एक विषाणू आला तो सोडला की विषय संपला. तुमचं आर्थिक परिस्थिती कोलमडणार, तुमची सामाजिक परिस्थिती कोलमडणार, तुमची शारीरिक परिस्थिती कोलमडणार, तुमची मानसिक परिस्थिती कोलमडणार. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना प्रिपेअर राहणं लागेल. आणि पर्यावरण हा विषय हलक्यात घेऊ नका, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. प्रशासनानं सुद्धा या संदर्भात कडक पावलं उचलून प्रत्येक ठिकाणी काम करणं भाग आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही किती नाही म्हटलं तरी तुम्हाला कॅरीबॅग प्रत्येक ठिकाणी दिसते. ते दिसते कशी कॅरीबॅग? ती कॅरीबॅग नसली पाहिजे. कॅरीबॅगाचा वापर हा कमीत कमी झाला पाहिजे. याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण हे कोणाचं म्हणजे आपण कोणाच्या विरोधात बोलतो आहे किंवा कोणाच्या अगेन्स्ट बोलतो आहे असं नाही. हे आपण बोलतो आहे निसर्ग संवर्धनासाठी, मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हा. मानवजातीच्या अस्तित्वासाठी बोलतो आहे आपण हा विषय. आणि मानवजातीचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर तुम्हाला पर्यावरण राखणं, त्याचं संवर्धन करणं, त्याची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे होते डॉक्टर अभय भरतिया, सद्भाव सेवाभावी संस्थेचे अध्यक्षच नाही तर मोठे पर्यावरण तज्ज्ञ आहेत. पर्यावरण टिकवण्यासाठी, वृक्ष लागवड करण्यासाठी, वृक्ष संगोपन करण्यासाठी त्यांची मोठी तळमळ असते. त्यांनी जनतेला, अधिकारी, कर्मचारी, शासन, प्रशासन सर्वांना एक आव्हान केलेलं आहे. आपण त्या आव्हानाला साथ देऊया आणि सगळीकडं झाडं लावूया, झाडं जगवूया. कन्हैया खंडेलवाल, प्रहार TV, हिंगोली.